महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 बाबत एक शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि या शुद्धीपत्रकानुसार आता 1 मार्क्स कमी पडणारे म्हणजेच 82 मार्क्स किंवा 81 मार्क्स असणारे आता यामध्ये पास होऊ शकतील। तर त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाचं शुद्धीपत्रक म्हणजेच परिपत्रक आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय। त्यामुळेच याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याच्या अगोदर हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला जास्तीत जास्त टीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करायला विसरू नका। तर शुद्धीपत्रक काय आहे बघूया। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर 1 इयत्ता 1 ते 5वी, पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी चा अंतरिम निकाल हा शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर दिनांक 16/1/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता। आता सदर अंतरिम निकालावर दिनांक 16/1/2026 ते दिनांक 21/1/2026 पर्यंत गुण पडताळणी व आक्षेप मागविलेले होते। त्यानुसार दिनांक 16/1/2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतरिम निकालावरील प्राप्त हरकतीनुसार पेपर 1 मधील परिसर अभ्यास विषयातील प्रश्न क्रमांक संच ए 147, संच बी 142, संच सी 137 आणि संच डी 132 बाबत आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ञ आणि समीक्षकांच्या अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येत आहे व त्यानुसार अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल याची संबंधित सर्व उमेदवार व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी। अशा पद्धतीचं एक शुद्धीपत्रक अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या सहीनिशी आलेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये 1 मार्काने कमी पडलेल्या उमेदवारांना आता पास होण्याची एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे असे आपण म्हणू शकतो। या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो होतो आणि या शुद्धीपत्रकामुळे नक्कीच आपल्या शिक्षक बांधवांचं जे टीईटी पास होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल यात शंका नाही। तर अशाच पद्धतीचे 2026च्या टीईटीसाठी महत्त्वाचे व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टीईटी एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेले आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही टीईटीचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त टीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।